आणि टी शर्ट घालायचं पुढल्या मॅचला. याचे पुढचे होणारे सामने हे 5 ओव्हरचे असतील, लक्षात ठेवायचे आहे. आपले वेळ भरपूर आहे, एक सामना कमी असल्यामुळे निर्णय असा की याचे पुढे होणारे 5 ओव्हरचे असतील. हा पण महत्वाचा सामना असेल. पॉवर प्ले पण एकच ओव्हरचा असेल. पॉवर प्ले एकाच ओव्हरचा असेल. 3 बाहेर, बाकी आतमध्ये. बॅटिंग करताना भाईदास आणि गिरीधर भाई. पहिलाच बॉल विश्वासांचा एक उत्सुक असा त्याला टप्पा म्हणता येईल. पहिला बॉल डॉट बॉल भाईदास. दुसरा बॉल आणि एकच धाव, 2 धाव. विश्वास याचे 2 बॉल टाकून झालेले आहेत, तर 2 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. स्ट्राईकला असेल तो भाईदास. उत्तुंग असा चौकार. भाईदास बाबर यांनी आत्ताशी असा एकदम सुरेख असा फटका मारून कव्हरला चौकार मारलेला आहे. लेगला चौकार मारलेला आहे. धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे ती 6. 3 बॉल 6. गोलंदाजी मार्क वर विश्वास. अतिशय चांगला बॉल टाकलेला आहे. या प्रकारे डॉट बॉल येताना धाव संख्या धाग्यावरने हिलत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विश्वास. फुल बॉल मारलेला आहे. हा स्लॉक स्वीपचा फटका मारलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 10 झालेली आहे 5 बॉलांवर. अतिशय चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलला फक्त दिशा दिलेली आहे आणि 1 धाव येताना ओव्हरची समाप्ती होताना रन झालेले आहेत ते 11. या ओव्हरमध्ये 2 चौके आलेले आहेत. विलास भोईर हा नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा गोलंदाज शतक घेऊन येतोय.
अतिशय चांगल्या प्रकारे असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे. चांगला बॉल टाकलेला आहे, दिशा दिलेली आहे बॉलला. पॉइंटच्या क्षेत्रात 4 धावांसाठी चौका येतोय. परत एकदा भाईदास बाबर यांच्या बॅटमधून हा तिसरा चौका. धाव संख्या ही पोचलेली आहे 15च्या घरामध्ये. दुसरा बॉल घेऊन जाताना विलास भाईदास साठी. आणि हा चांगला बॉल टाकलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मारण्यात असक्षम राहिले. डॉट बॉल येताना धाव संख्या स्थिर राहिलेली आहे. पुन्हा एकदा तिसरा बॉल आहे. आता बघू शकतो आपण काय करतायत ते. शेवटचा बॉल घेऊन जाताना विलास चांगल्या प्रकारे बॉलाला दिशा दिलेली आहे. तिसऱ्याचा प्लॅन आहे का नाही. तिसऱ्या धावाची घेण्याची शक्यता आणि ते विकेट पडताना भाईदास यांची. शेवटचा बॉल बाकी असताना विलास यांचा. धाव संख्या पोचलेली आहे 18च्या घरामध्ये. जितेंद्र पाटील स्ट्राईक वरती असताना बघतोय. नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू घेऊन जाताना विलास. आणि असे चांगल्या प्रकारे मारलेला आहे. 6. धाव संख्या पोचलेली आहे 24च्या घरामध्ये. दोन ओव्हरींची समाप्ती होताना तिसरा षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. योगेश. वैयक्तिक स्वतःचा षटक पहिला आहे आणि संघाच्यासाठी तिसरा षटक आहे. बॉल घेऊन जाताना योगेश आणि पुढे सफल होऊन खेळलेला आहे, परंतु डॉट बॉल येतोय. स्कोर झालेला आहे तो 24. बॅट्समन गिरधर हे थोडे चिंतित दिसत आहेत आणि हा देखील बॉल डॉट झालेला आहे. सेम बॉल डॉट झालाय आणि आणखीन एक रन येते.
एक्स्ट्रा बायची 1 रन येते. धाव संख्या सरकते 1 वरून 25 वर. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि तिसरा बॉल घेऊन जाताना जितू साठी योगेश. शॉर्ट बॉल कॅचची शक्यता होती. फिल्डर अटेम्प्टच नाही करत आहेत बॉल पकडण्यासाठी आणि 2 धावा कंप्लीट होताना सेफ. पुन्हा एकदा चौथा बॉल हाताळण्यासाठी योगेश परत जितूसाठीच आणि आज चांगल्या प्रकारे मारलेला आहे आणि कॅचची शक्यता. कॅच आहे, चांगली कॅच घेतलेली आहे. नवीन फलंदाज जयेश विरारकर ये उतरतात जितूची जागा भरण्यासाठी. नवीन फलंदाज जयेश विरारकर. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 27 वर. योगेशचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. त्याच्यात पाहू शकतो आपण कुठले विकेट येते का नाही. गोलंदाज घाई करायचे, आपल्याकडे टाइम नाही आहे. शेवटचा बॉल घेऊन जाताना योगेश. आणखीन एक बॉल आहे. सॉरी, चुकी झालेली आहे कॉमेंटेटर कडनं. शॉट मारलेला आहे, चांगला आहे. कॅचची शक्यता पण फिल्डर तयार नव्हता. मिस फील्डच्या मुले चौका जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे चौक्याने 31 वर. आज वातावरणात उष्णता खूप आहे, पण आपले जे 40+ चे खेळाडू आहेत ते चांगल्या प्रकारे इथे हाताळत आहेत. चौथी ओव्हर घेऊन जाताना विनोद. काय करावं कृपया, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आणखीन आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे आजच्या दिवसातच. पहिला बॉल घेऊन जाताना विनोद गिरीधर साठी. चांगला चेंडू टाकण्यात आला आहे, पण बॅट लावून इथे मिळत आहेत फक्त 2 धावा.
माझ्याकडनं चुकी होताना 1 धाव मिळते इथे. धावसंख्या जाऊन पोहोच. जयेश यांच्या मोबदल्यावरती आलेले आहेत ते प्रदीप. चौथा चेंडू घेऊन जाताना प्रदीप साठी आणि धाव संख्या कायम 32 वरतीच राहिलेली आहे, अडकलेली आहे ही धाव संख्या. चांगला बॉल टाकलेला आहे, थोडीशी कट लागलेली आहे बॅटची. 2 धावांची शक्यता. 2 धावा पूर्ण होतात का? तर हो, 2 डिक्लेअर मिळतात. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 34 वर. 5वा चेंडू विनोद घेऊन जाताना चांगला फटका मारलेला आहे, ड्राईव्ह केलेला आहे फक्त बॉलला लॉंग ऑनला आणि ते फिल्डर पोहोचतोय. स्कोर झालेला आहे तो 36 धावांवर. शेवटचा बॉल बाकी आहे विनोद यांचा. नो बॉल येतोय आणि ते धावा डिक्लेअर 1 आणि नोची 1 मिळून मिळतात 2 धावा. धाव संख्या झालेली आहे ते 38 वर. धावसंख्या संघाची 38 धावा ऑन स्कोर कार्ड लागलेले आहे. शेवटचं बॉल बाकी असेल विनोद तयार. फ्री हिट बॉल असेल. स्ट्रायकिंगला प्रदीप म्हात्रे असतील. सुंदर फटका वापरे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण झालेला. फ्री हिट बॉल होता. फ्री हिट. एक मात्र कंप्लीट. त्याचा दाब्याचा प्रयत्न. बॅकअप देखील खराब झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. खराब बॅकअप. फेकी होईल बॉलची आणि फलंदाज बाद होतो गिरीधरभाई म्हात्रे. 2 धावा मिळतील या फटक्यावर. संघाची धावसंख्या 40 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेल्या 4थं. संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे आणि आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असेल. अरविंद बरफ आलेले आहेत. नवीन बॅटर इंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. गिरीधरभाई म्हात्रे बाद झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. तीन धावा त्याने बनवलेल्या आहेत. धावसंख्या 40 धावा ऑन स्कोर बोर्ड लागलेल्या आहेत. दहाच्या रनरेटने बॅटिंग करतायत कामन संघाचे बॅटर. पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था करायची आहे. व्हॉलंटियर्स यांना विनंती केली जाईल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. उन्हाचा तडाखा भरपूर. यस, फेब्रुवारीचा महिना आहे. पाणी घेऊन जा.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई चौंडाई पर्टिक्युलर मास्टर नागले आयोजित स्वर्गवासी भरत गजानन पाटील स्मृती चषक 2026 चे शानदार आयोजन. आलेले सर्व मान्यवर आणि खेळाडूंचं तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये चालू असलेले मॅच जय हनुमान पर्टिक्युलर मास्टर कामन वर्सेस ओम साई पर्टिक्युलर मास्टर एनएसके. पहिला डाव चालू आहे. अंतिम षटक टाकण्याकरता अनिल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह मध्ये चेंडू खाली विलास झेल ड्रॉप झालेला आहे त्याच्या माध्यमातून आणि या दोन धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने प्रयत्न केले होते विलास याने, परंतु त्याच्या अवक्यापासून चेंडू दूर थोडा ट्रॅव्हल झाला होता. या दोन धावा कंप्लीट मध्ये धावसंख्या 42 वर पोहोचली गेलेले आहे. शेवटचे 5 बॉल बाकी असतील. अनिल ठाकरे तयार. ओव्हर द विकेट होऊन फटका चेंडू खाली रक्षक झेल ड्रॉप चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. झालेले आहे 46 या अंकांवरती पोचले गेलेले आहे. स्कोर मूव्स ऑन 46 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. 2 बॅटर आहेत प्रदीप महात्रे आणि त्याच्या सोबतीनं असतील अरविंद बरफ. अनिल ठाकरे 6 बॉल 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 2 बॉल मध्ये 4 बॉलचा खेळ बाकी असतील. 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अंतिम षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 ओव्हर हे षटक त्यांच्या माध्यमातून षटकातील 3रा बॉल. उलटा बॉल चेंडू जाईल ऑन साइडला. फिल्डर आहे तिकडे विलास भोर. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल बॉलची आणि फलंदाज बाद होईल मिस्टर प्रदीप महात्रे. बॅक टू द पवेलियन कम. फक्त एक सिंगल धाव बॉल बॅटिंग करण्यास संघाला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 47 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 47 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर एंटर होतील हरीश कडव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बॉलर आहेत या संघाचे. चांगल्या प्रकारे प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला हरीश कडव यांना आपण पाहणार आहोत. संघाचे कर्णधार आलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला असतील अनिल तयार. नेक्स्ट बॉल या षटकातील राईट अप ओव्हर द विकेटने सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. टॉस बॉल बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. खराब क्षेत्ररक्षण. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 48 या अंकांवर धावसंख्या पोहोचले गेलेले आहे. 2 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा ओव्हर चालू आहे. प्रगतीपथावर आहे. स्ट्राईक केलेला अरविंद बरव त्यानंतर संधी आहे. ओव्हर पेज बॉल नेक्स्ट टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट. तिचा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धावसंख्या 50 धावा. धाव फलकावर आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या वेळेला बाकी असेल.
मागील मॅच मध्ये 14 धावा त्यांनी बनवल्या होत्या. या मॅच मध्ये थोडीशी लेट आलेल्या आहेत. एक बॉलचा खेळ बाकी असेल त्यांच्या करता संधी आहे. मोठे फटके ते मारू शकतात. मागील मॅच मध्ये एक षटकार एक चौकार त्याने मारलं होतं. त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट केल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिले होते. शेवटचा बॉल त्यांच्याकरता असेल. आदिल ठाकरे सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. शॉट रनअपने राईट आर्म बहुत विकेटने शेवटचा बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. स्ट्राईक इनला दयानंद जोगारी यांना आपण पाहणार आहोत. आदिल लास्ट बॉल टू गो. तास बॉल काढून खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल या बोलेला डॉट. 50 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष असेल ओम साई पॉटिप्लस मास्टर NSK या संघाला. 50 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 51 धावांचं टार्गेट असेल ओम साई पॉटिप्लस मास्टर NSK या संघाला.
पाठलाग करण्याकरता एंटर झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतील बॉलर अरविंद बळब. पहिल्या षटक टाकण्याकरता राईट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. स्ट्राईक एंडला विलास भोईर असेल. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल जबरदस्त बॉलची हाताळणी. चेंडू आणि बॅटवर संपर्क होत नाही. चेंडू जाईल. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. फिल्डिंग चुकीची लावलेली आहे. चुकीची फिल्डिंग सेट केली होती कामन संघाने आणि नो बॉलचा इशारा आलेला पंचाचा अतिशय दक्ष पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट बॉल असेल. स्ट्राईक एंडला विलास असेल. त्याच्याकरता मुक्त फटका केली संधी असेल. उलटा बॉल सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. लोअर फुल टॉस बॉलची हाताळणी केली होती अरविंद आणि त्या बॉलला लॉफ्टेड डाऊन ड्राईव्ह केलेला बॅटर विलास याने चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने सगळे धावसंख्या 7 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. स्ट्राईक एंडला विलास भोईर असेल. षटकाराने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. बॉलर तयार. आपल्याकडे बॉल. जबरदस्त कमबॅक. कट करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला टॉट. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. 51 धावा डिपेंड करायच्या आहेत कामन संघाला. क्षेत्ररक्षण देखील कमालीचं करावं लागेल. यावेळेस बॅक टू बॅक. येस बॅट एट अँड फलंदाज बाद होईल मिस्टर विलास. टॉस केलं जाईल. आदरणीय सन्मान्य गणेश पाटील या गावातील उद्योजक आहेत. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे. त्यानंतर नामदेव पाटील, गणेश नामदेव पाटील साहेबांना विनंती असेल मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. या स्पर्धा बॉल यावेळेस मिसमॅच स्ट्रोक फोर्स करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये बॉलवर. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सगळी धावसंख्या 9 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. स्ट्राईक एंडला विनोद. उच्चपुराचा बॅटर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. भरपूर चांगली क्वालिटी आहे. चांगल्या शब्दाने बॅटिंग करावी लागेल या बॅटरला विनोद असे. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. दिलीप पाय त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. जबरदस्त फेकी थोडीशी लेट. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. साठी धावसंख्या 10 या अंकावर पोचले गेलेले आहे. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओम साई एनएसके या संघाची 1 गडी बाद 10 धावा. 10 धावांचं नक्की स्टार्ट मिळवून दिलेला आहे दोन्ही बॅटरने. टॉस करण्याकरता पोमन संघाचा संघनायक पोमन संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. चला टॉस आपण आता करणार आहोत. आई चंदाई 40+ मास्टर नागलिक त्यांच्या विपक्षामध्ये जय मल्हार 40+ मास्टर पोमन. टॉस केलं जाईल. राजेश सर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल या मॅचचा.
Bowman versus Nagle. Both the captain is there. Subhas and Suryakant Bhagat. टॉस केलं जातं राजेश सरांच्या शुभ हस्ते. नाणेफेक जिंकलेला आहे बोमन संघाने. डिसिजन पेंडिंग आहे. जयेश विरारकर बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉलच्या रेंज मध्ये फटके मारावा लागतील. बॅटर विनोद याला जागेवर टाकण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारचे फुटबॉल पाहायला मिळत नाही या बॉलवर. चेंडू जाईल ज्या वेळेला डॉट. पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडला विनोद. बॉलर तयार जयेश विरारकर. यावेळेस लावते ड्राय. सुंदर फटका. प्रॉपर कनेक्शन. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. आमच्या मान्यवरांना मानवून ओव्हर पिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर जयेश याने. त्या बॉलला पाठवलेला आहे काऊ कॉर्नर बंद लाईनच्या बाहेर. 6 धावां साडे षटकार. धावांपैकी 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. दोन बॉल टाकून झालेला आहे. रडारने चेंडू टाकला होता बॅटरने. बॅटरच्या विनोद याने पाठवलेला आहे बॉल लाईनच्या बाहेर. 6 धावां साडे. जबरदस्त बॅटिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये ओमसाई पर्टिक्युलर मास्टर एनएसके संघाच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल. कामानी याला कमी धावा या डिपेंड करायच्या आहेत. 51 धावा या डिपेंड करायच्या आहेत. कामन संघाला चांगला लाईन टू लाईन विकेट टू विकेट बॉलिंग करावं लागेल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करावा. सुंदर फटका. फिल्डर आहे ठिकाणी भाईजान बाबर. सुंदर क्षेत्ररक्षण पैकी दोन्ही शिल्लक. बॅकअप करा आणि या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 3 बॉल टाकून झालेले आहेत. स्ट्राईक एंडला विनोद. नॉन स्ट्राईक एंडला योगेश दळवी. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता जयेश विरारकर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. याच प्रकारे बॉलिंग करावी लागेल. बॅटरच्या रेंज पासून थोडस बॉल दूर ठेवावा लागेल. आता मात्र जबरदस्त कमबॅक जयेशच्या माध्यमातून झालेला आहे. या बॉलवर षटकातील 5वा बॉल राईट ओव्हर द विकेट स्ट्राईक एंडला विनोद असेल. आता मात्र जबरदस्त विकेट किपिंग. चेंडू जाईल या वेळेला डॉट. मागील 2 बॉल अगदी निर्णायक टाकलेले आहेत जयेश याने. कोणत्याही प्रकारे धावा त्याने खर्च केली नाहीत या 2 बॉलवर. शेवटचा बॉल बाकी असेल. विनोद आता मात्र स्ट्रगल करताना दिसतोय. त्याच्या बॅटमन धावा येताना दिसत नाहीयेत. चांगला धाटणीचा बॅटर आहे विनोद. मध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार मिस्टर जयेश विरारकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक सज्ज होतील. आता मात्र चेंडूला पुश केलाय. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ट्रॅव्हल होईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. दिलीप त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा. या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केलेल्या जयेश याने. इकॉनॉमिकल चांगल्या प्रकारे बॉलिंग त्याने केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या अरविंद बरफ याने. आता मात्र 9 धावा खर्च केलेल्या आहेत जयेश याने. आता मात्र नवीन गोलंदाज कामन संघाच्या माध्यमातून रवींद्र नाईक सज्ज होतील. रवींद्र नाईक डावकुरा त्याचे बॉलर आहेत. त्यांना देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. भरपूर कमी धावा या डिफेंड करायच्या कामन संघाला. या 5 ओव्हरमध्ये स्ट्राईक एंडला विनोद असेल.
स्ट्राईक एंडला विनोद, बॉलर तयार रवींद्र नाईक. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. यामुळे सुंदर फटका सफल होऊन चेंडूला षटक पूल केलाय. चेंडू जाईल बंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 23 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. हाफ टॅकर बॉल टाकून काहीच फायदा होणार नाहीये. विकेट टू विकेट डेफिनेटली लाईन टू लाईन बॉलिंग करावी लागेल. बॉलर तयार रवींद्र नाईक. पहिल्या बॉल मध्ये 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेला जबरदस्त बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. आता मात्र सुरेख बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. चांगले प्रयत्न करावे लागतील कामन संघाला. बॉलर तयार. पुढील बॉलिंग या षटकातील फुलटॉस बॉल लॉफ्ट ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंगॉफला. खराब इंटरसेप्शन. काय करते मैदानाच्या आतमध्ये आउटफील्ड देखील खराब आहे. त्या ठिकाणी चेंडू स्टॉप झालेला आहे. काय केले मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग नव्हती दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि फलंदाज होईल बाद. या 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. योगेश दळवी हे बाद झालेले आहेत. धावसंख्या 25 धावा. पाहावं लागेल कोणता संघ जबरदस्त प्रयत्न करेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत या असोसिएशन मध्ये. चांगले प्रयत्न करावे लागेल, चांगले मेहनत करावी लागेल या दोन्ही संघाला. सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अनिल ठाकरे आलेले आहेत मागील मॅचचे सामनावीर. रवींद्र नाईक. नेक्स्ट बॉल या षटकातील बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. चौथा बॉल या षटकातील 6 धावा त्याने खर्च केलेला आहेत. मागील 3 बॉल मध्ये स्ट्राईक एंडला विनोद मध्ये असेल. तो देखील चांगली बॅटिंग करतो आपल्या संघाकरता. त्याच्या बॅट मधनं 1 षटकार 1 चौकार आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. जबरदस्त ड्राईव्ह. सुंदर फटका. चेंडू झाला अलॉंग द कार्पेट. हरीश याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी खराब आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु फेकी थोडीशी खराब. धावसंख्या 27 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील 5वा बॉल असेल. बॉलर तयार रवींद्र नाईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला विनोद मध्ये असतील. आपल्याकडे बॉल होत केला. बॉलला सुंदर फटका. कडक शॉट. काय झालंय मदिनेशच्या हातामध्ये 6 धावांची मोहर लागली गेलेली आहे. प्रयत्न केले होते दयानंद याने. त्यांचा पाय बॉर्डर लाईनच्या बाहेर होता. 6 धावा मिळतील. धावसंख्या 33.
शेवटचा बॉल भरपूर धावा यावेळेस खर्च केलेल्या आहेत रवींद्र नाईक या बॉलरने. धावसंख्या 33 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जायला लॉंग द कार्पेट फिल्डर अवेलेबल आहेत भाईजान पाबर. फेकी थोडीशी लेट बॅकअप देखील खराब. 2 धावा कंप्लीट त्याचा धावेचा प्रयत्न आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. धावसंख्या 36 धावा ऑन द बोर्ड. 21 धावा यामध्ये खर्च केली आहेत रवींद्र नाईक या बॉलरने. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या त्यानंतर 9 धावा. आता मात्र तब्बल 21 धावा खर्च झालेल्या आहेत रवींद्र नाईक याच्या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल फक्त आणि फक्त जिंकण्याकरता 15 धावांची गरज. 12 बॉल 15 धावांची गरज. जबरदस्त पाणी पडायचं मॅचमध्ये पाणी खेळाडूंना पाण्याची गरज आणि प्रेक्षकांना एक सुमधुर गाण्याची गरज. चला नागले गावातील महिला मंडळ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागले गावातील महिला मंडळ आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता. आपण या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला महिला मंडळाचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. बारा बॉल 15 धावांची गरज. होमसाई पटेल मास्टर NSK या संघाला विनोद आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा पल्लवीत असतील या NSK संघाच्या. जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघाकरता एक हार्ड हिटर आणि उंचपुराचा खेळाडू आहे मिस्टर विनोद मध्ये. जबरदस्त बॅटिंग जबरदस्त क्षमता त्याच्याकडे आहे. एका हाती संघर्ष त्याने केलेला आहे आपल्या संघाकरता. 27 अंकांवरती तो खेळत आहे. बॉलर गिरधरभाई म्हात्रे पहिल्या मंडळाचं आगमन झालेलं आहे. त्याचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. नागले गावातील आलेले आहेत महिला मंडळ. या मान्यवर कक्षामध्ये आपण येऊन बसा अशी विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून या गावातील महिला मंडळ आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये मॅचचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. त्या सर्व महिलांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल जबरदस्त चेंडूच्या हाताळणी. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग गिरधरभाई म्हात्रे. पहिला बॉल डॉट टाकलेला आहे. सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म होत विकेटने. या वेळेस पायांचा वेग जाणारा चेंडू होता. एकदा मात्र कंप्लीट बॅटला स्पर्श जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट केली. सैल संघाची धावसंख्या ऑन स्कोर कार्ड 37 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. बॉलर तयार गिरधरभाई म्हात्रे. आता मात्र जबरदस्त फटका चेंडू सैल ती झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 39 वर ट्रॅव्हल झालेली आहे. धावसंख्या 39 धावा. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग करतात गिरधरभाई. 9 बॉलचा खेळ बाकी. 12 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. यावेळेस खराब रक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काहीच गरज नव्हती. या ओव्हर थ्रोची फायदा झालेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 41 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 10 धावांची गरज सामना जिंकण्याकरता.
8 बॉलचा खेळ बाकी असेल. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. गिरधरभाई मात्रे चांगले प्रयत्न करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करताना दिसत कामान संघाची. गिरधरभाई मात्रे नेक्स्ट बॉल. यावेळेस हुक केला बॉल, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आणि लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रेशर रिलीज करणारा फटका. सात बॉल 4 धावांची गरज. कोमन संघाने निर्णय कळवायचा आहे. कोमन संघ टॉस तुम्ही जिंकलेला आहे, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तसेच फिल्डिंग करावी लागेल. नागले या संघाला तर रेडी राहायचं आहे. दोन्ही संघाने या मॅच नंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. ओव्हर समाप्त झालेला आहे. षटक संपलेला आहे. चौथं संघाचा सामना देखील आता मात्र जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. दोन्ही संघाला 100% एफर्ट द्यावा असेल. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आपण जर पाहिलं तर यावेळेस सिच्युएशन सहजने सोपा झालेला आहे. इक्वेशन देखील सहजने सोपा झालेला आहे. ओम साई एनएसके संघाच्या बाजूनं फक्त 4 धावा बनवायचे आहेत 6 बॉल मध्ये. जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर अनिल आणि विनोद. 28 या अंतरावरती खेळत आहे मिस्टर विनोद. मध्ये 15 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. जितेंद्र पाटील पहिला बॉल या षटकातील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करण्यास तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रनअपने स्ट्राइक एंडला विनोद. दिशा दिले बॉलला चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. दिलीप पहिल्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकलं जाईल, पोहोचलं जाईल 48 या अंकांवरती. 3 धावांची गरज. 5 बॉल 3 धावांची गरज. कोण जिंकेल ही मॅच पाहणं गरजेचं आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. तीन धावांची गरज. 5 बॉल खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला अनिल ठाकरे यांना आपण पाहणार आहोत. जबरदस्त बॅटर आहेत या संघाची. मागील मॅच मध्ये देखील मॅच द मॅचचा मानकरी राहिले होते. स्ट्राइक एंडला असेल. ओव्हर बिग बॉल दिस टाइम टू हवेमध्ये चेंडू खाली. अरविंद बराब सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतील. अनिल ठाकरे बॅक टू द पवेलियन. कॉम गुरुनाथ आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ पिलाना असेल. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला. विकेट प्राप्त झालेले आहे जितेंद्र पाटील या बॉलरला. 2 बॉल टाकून दिलेले आहेत. 4 धावांची गरज. 3 धावांची गरज. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. आता मात्र 2 धावांची गरज सामना जिंकण्याकरता ओम साई एनएसके या संघाला. 3 मध्ये बनवायचे आहेत 2. स्ट्राइक एंडला विनोद. जितेंद्र पाटील
उत्तम ओव्हर द विकेटने अंब्रेला टाकचे फिल्डिंग सजवलेले आहे. 3 बॉल 2ची गरज. स्ट्राईक एंडला विनोद. यावेळेस कट केला बॉलला चेंडू जाईल इंटू द गॅप. एकदा मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत आणि सामना जिंकलेला आहे. सामना जिंकलेला आहे ओमसाई 40+ मास्टर एनएसके या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन ओमसाई 40+ मास्टर एनएसके हा संघाने हाडला. जय हनुमान 40+ मास्टर कामान संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक अधिक आभार. आणि विनोद मध्ये 17 बॉल फेस केले. 3 धावा त्यांनी बनवलेल्या शेवटपर्यंत नाबाद राहिले. ते ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. विनोद मध्ये इज द